श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी माझे सोबती 1990 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण पाहत असतो. आज आपण या चॅनलवर एक नवीन टॉपिक बघणार आहोत की स्वामी समर्थ सेवकांनी मांसाहार करावा किंवा नाही करावा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. गुजरातमध्ये काळा डोंगर येथे प्रसिद्ध दत्त मंदिर आहे. इथे पुरातन काळी दत्त महाराजांनी भुकेल्या तरस प्राण्याची दयावून त्याला आपला हात कापून खायला दिला होता, अशी आख्यायिका आहे. आजही या दत्त मंदिराजवळ 10 ते 12 तरस मंदिराचा शाकाहारी प्रसाद खाण्यासाठी रोज इथे येतात आणि प्रसाद खाल्ल्यावर जंगलामध्ये गायब होतात. आता स्वामी सेवकांनो, तुम्ही एक सांगा, तुम्ही एक नक्की ऐकलं असेल की तरस फक्त मांसाहार खातात आणि जर त्यांना मांसाहार नाही मिळालं तर ते मरतात, पण शाकाहार खात नाही. पण एक बघा, दत्त भगवंताच्या सानिध्यात येऊन तेही शाकाहारी झाले. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला जन्मता बुद्धी दिली आहे किंवा आपण जन्मता बुद्धिमान लोक आहोत. त्यामुळे आपण का 1000 वेळा विचार करावा की मांसाहार करू का नको करू, मद्यपान सोडू की नको सोडू. एक लक्षात घ्या स्वामी भक्तांनो, आपण दत्तपंथी लोक आहोत, आपण स्वामी सेवक आहोत. त्यामुळे आपणच आपल्याला काही बंधन लिमिट्स घालून घेतलेले कधी चांगले, आपणच नियमात राहिलेलं चांगलं. कोणत्याही प्राण्याला मारून त्याचं मटण खाणं किंवा मांसाहार करणं हे तर तसं पाहायला गेलं तर पापच आहे. बघा स्वामी भक्तांनो, आता हे तुम्ही ठरवा, मद्यपान करायचं की मांसाहार सोडायचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आपण स्वामी सेवक आहोत, त्यामुळे आपण स्वामींना प्रूव्ह करू की नाही, मी हे सगळं बंद केलं आणि मी तुमची सेवा करतोय. स्वामी भक्तांनो, सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा. स्वामी माझे सोबती 1990 हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.